महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्यालामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या चंपाषष्ठी उत्सवाची आज सांगता होतीये। सकाळी खंडेरायाची विधिवत पूजा करण्यात आली। घरोघरी खंडोबाच्या देवाची घटस्थापना झाली असून चंपाषष्ठी या दिवशी उत्सवाची सांगता होत आहे। 6 दिवस गडावर खंडोबाची दिवाळी, मल्हारी, सहस्त्रनाम याग, तेलहंडी, तेलवण असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। दुपारी 12 वाजता खंडेरायाला वांग्याचे भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य देण्यात आला। जय मल्हार। मी मंगेश अशोकराव गोनी, अध्यक्ष श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी। आज आपण बघतोय लाखो लोक जेजुरी गडावर चंपाषष्ठी निमित्त श्री खंडेरायाचे दर्शन घेत आहेत। चंपाषष्ठी म्हणजे ज्या दिवशी श्री खंडेरायाने आपल्या शंकराने श्री खंडेरायाचा अवतार धारण केलेला दिवस, अतिशय पवित्र दिवस असा मानला जातो। जे भक्त ज्यांचं कुलदैवत जेजुरीचा खंडेराय आहे, ज्यांचं आराध्य दैवत आणि जे श्रद्धेने खंडेरायाला पुजतात, ते आज सर्वजण श्री खंडेरायाचं दर्शन घेतात। आपल्या घरचे देव घेऊन या ठिकाणी देवभेट करायला येतात, तळी भंडार करतात, यथासांगपणे भरीत रोडग्याचा नैवेद्य दाखवतात। त्याचप्रमाणे कांद्याची पात असेल, दहीभात असेल, याचाही नैवेद्य श्री खंडेरायाला अर्पण केला जातो। आजच्या दिवशी श्री खंडेरायाचं नामस्मरण घेणं म्हणजे खंडेरायाचा आशीर्वाद प्राप्त करणं असं मानलं जातं। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।